Hello student. See, in today's lecture we will discuss about the next concept. आपण पहिली एक्सरसाइज सॉल्व करत आहोत आणि पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण आत्तापर्यंत स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आणि सिम्बॉलिक फॉर्म टू व्हर्बल फॉर्म टू सिम्बॉलिक फॉर्म हा टाईप पाहिलेला आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण एक कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत आणि ती कन्सेप्ट कोणती आहे तर पहा. निगेशन. concept is negation of statement. Negation of statement. पहा, निगेशन लिहिणे, एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन लिहिणे. आता निगेशन म्हणजे काय पहा. इफ P is a statement, then not P, that is statement which is opposite in meaning than P, then that is called negation of P, which is denoted by negation P. बघा, म्हणजे हा असा आडवा एस ड्रॉ करायचा आणि त्याने तो निगेशन रिप्रेझेंट करायचा. म्हणजे काय, पी इज अ स्टेटमेंट, देन नॉट पी. बघा, म्हणजे हे याला मी असं नॉट पी म्हटलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. दॅट इज स्टेटमेंट विच इज इन अपोजिट इन मिनिंग देन पी. म्हणजे पीचं जे मिनिंग होतं बरोबर त्याच्या अपोजिट मिनिंग होतं निगेशन पीचं. देन दॅट इज कॉल्ड ॲज द निगेशन ऑफ पी विच इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. म्हणजे पहा, आता एखादं स्टेटमेंट, आपलं नेहमीचं स्टेटमेंट घ्या. 2 इज अ प्राईम नंबर. पी हे स्टेटमेंट काय आहे, 2 इज अ प्राईम नंबर. बघा, आता आपण काही याची एक्झाम्पल्स घेऊया. अगोदर डेफिनेशन म्हणण्यापेक्षाही तुम्हाला समजेल अशा फॉर्ममध्ये दिलेलं आहे, अगदी बुकमधल्यासारखं नाही. बघा एकदा तुम्ही. निगेशन ऑफ स्टेटमेंट आपण ही कन्सेप्ट पाहतोय. पी हे एखादं स्टेटमेंट असेल तर नॉट पी म्हणजे त्याच्यामध्ये नॉट इंट्रोड्यूस करा. म्हणजेच काय, तर स्टेटमेंट विच इज अपोजिट इन मिनिंग देन पी. पीचं जे मिनिंग होतं त्याच्या अपोजिट मिनिंग आलं पाहिजे. देन दॅट इज कॉल्ड ॲज द निगेशन ऑफ पी विच इज डिनोटेड बाय निगेशन पी. आडवा एस काढायचा. अगदी निगेशन लिहिण्यासाठी हिंट सांगायची झाली ना तर एकदम सिंपल हिंट आहे पहा, किंवा रिमार्क म्हणा तुम्ही. इथे काही रिमार्क्स देतो. निगेशन कसं लिहायचं असतं स्टेटमेंटचं तर पहा. रिमार्क नंबर 1, इफ P contain not, then to obtain, then to obtain
to obtain negation of P, eliminate not from P. म्हणजे याचा अर्थ काय, पी हे स्टेटमेंट विथ नॉट आहे, ऑलरेडी नॉट आहे. मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे पी आहे, नॉट आहे त्याच्यात अगोदरच. मग काय करायचं आहे निगेशन लिहिण्या, मग निगेशन पी काय असणार आहे, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे त्यातला नॉट इलिमिनेट करायचा बाय वे ऑफ इंग्लिश लँग्वेज. म्हणजे जर पीमध्ये ऑलरेडी नॉट असेल तर तो नॉट त्यातून काढायचा, जे स्टेटमेंट तयार होईल अपोजिट मिनिंगचं होईल ते निगेशन असेल, वाईस वर्सा. आणि जर पीमध्ये नॉट नसेल, ओके, पी डज नॉट कंटेन, ओके, पी डज नॉट कंटेन, बघा म्हणजे सेकंड, इफ पी इज अ स्टेटमेंट, पी is a statement without not, then negation P, then obtain negation P by introducing not in P. म्हणजे काय मला सांगायचं आहे की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, यात कुठेही नॉट नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये नॉट इंट्रोड्यूस करू शकता, म्हणजे मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, झालं निगेशन पी. म्हणजे स्टेटमेंटमध्ये नॉट असेल तर इलिमिनेट करा, नॉट नसेल तर इंट्रोड्यूस करा, कशासाठी, निगेशन पी ऑफ मिळवण्यासाठी. आणि आता त्यानंतरनं थर्ड वन रिमार्क, बघा हे दोन्ही समजले का बघा अगोदर व्यवस्थित, आणि मग थर्ड रिमार्क देतो. बघा, पी कंटेन नॉट, देन इलिमिनेट दॅट. पी इज अ स्टेटमेंट विदाउट नॉट, देन ऑप्टेन निगेशन पी बाय इंट्रोड्युसिंग नॉट, असं आहे ते. आता त्यानंतरनं पहा, एक्झाम्पलने हे आणखीन क्लिअर होईल, आता हे जरी समजलं नसले तरी. ओके, आता त्यानंतर थर्ड रिमार्क, हे तुम्ही लिहून घ्या बरं का, म्हणजे बुकमध्ये अशा पद्धतीने दिलेलं नाही, हे तुम्हाला समजल अशा लँग्वेजमध्ये मी दिलेलं आहे. ओके, थर्ड रिमार्क, टू फाइंड negation P, use following words also. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करायचं असेल, पी हे निगेशन स्टेटमेंट असेल, टू फाइंड निगेशन पी वी यूज फॉलोइंग वर्ड्स ऑल्सो. पी हे स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन फाइंड आउट करायचं असेल तर, नंबर 1, इट इज फॉल्स दॅट पी. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, इक्विव्हॅलेंटने दाखवतात निगेशन पी. म्हणजे इथे शब्द कोणता यूज केला, इट इज फॉल्स दॅट. नंबर 2, ए म्हणू आपण, बी, इट इज नॉट ट्रू दॅट पी इज ऑल्सो निगेशन पी. म्हणजे हे सुद्धा वर्ड बघे, इथे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर फोर्थ रिमार्क काय सांगतो पहा,
आपण मेन वर्ड यूज करतो निगेशन लिहिण्यासाठी नॉट. मग ह्या नॉटची बिहेवियर कुणासारखी आहे? इट इज फॉल्स दॅट. आणि इट इज फॉल्स दॅटची बिहेवियर कुणासारखी आहे? इट इज नॉट ट्रू दॅट. तर हे 3 वर्ड्स तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटमध्ये हे तिघापैकी कोणीही दिसलं तर त्याचं निगेशन फाइंड आउट करण्यासाठी हे इलिमिनेट करायचे असतात, आणि नसेल तर हे इंट्रोड्यूस करायचे असतात. पण मेनली आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना निगेशनचे हा नॉटच यूज करतो. हे अल्टरनेटिव्ह वर्ड काही जास्त यूज करत नाही, पण हे प्रॉब्लेमसाठी माहिती असावीत. तर एकूण मी तुम्हाला 4 रिमार्क इथे सांगितले. पहिला रिमार्क काय सांगितला? एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे कसं? निगेशन पी, बघा आडवा एस असं म्हणलं तर. निगेशन कसं फाइंड आउट करायचं असतं? तर अपोजिट मिनिंगचं स्टेटमेंट तयार करायचं. मग अपोजिट मिनिंगचं स्टेटमेंट तयार कसं होतं? तर त्याला 1 नंबरचा रिमार्क सांगितला, जर ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये नॉट असेल तर नॉट इलिमिनेट करा, अपोजिट मिनिंगचं स्टेटमेंट तयार होईल, झालं निगेशन. आणि स्टेटमेंटमध्ये नॉट नसेल आणि त्याचं निगेशन फाइंड आउट, इंट्रोड्यूस करा नॉट, झालं निगेशन. आणि तिसरा प्रकार काय सांगितला? इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज फॉल्स दॅट. हे शब्द तुम्ही स्टेटमेंटच्या पुढे लिहिले तरी ते निगेशन तयार होतं. सो दॅट आर द मेन पॉईंट्स अबाउट द निगेशन. अजून एक काय आहे? आता निगेशनची एक प्रॉपर्टी तुम्हाला जशी नंबरमधली प्रॉपर्टी माहिती आहे तशी ही 5th प्रॉपर्टी माहिती असावी तुम्हाला. पी इज एनी स्टेटमेंट. ओके, P is any statement, then 5th remark you have to take, negation of negation P is always equivalent to P. म्हणजे कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला ओरिजिनल सेट येतो, तसं निगेशनचं निगेशन घेतलं म्हणजे बघा पहिल्यांदा नॉट काढून टाकला, परत नॉट इंट्रोड्यूस केला, झालं ओरिजिनल स्टेटमेंट. जसं -4 केलं तर 4 येतं, मायनस मायनसचं प्लस होऊन जातं, तसं निगेशन कॅन्सल होतं आणि पी आन्सर येतं. ओके, आता पाहूयात आपण एक्झाम्पल्स. फाइंड निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग तुम्ही काय करणार? याला स्टेटमेंट पी म्हणणार सोल्युशनमध्ये, आणि मग निगेशन पी काय येणार त्याचं? मुंबई इज नॉट. बघा इथे नॉट नव्हते, ते नॉट इंट्रोड्यूस केले. नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, झालं निगेशन पी. हे एक एक्झाम्पल झालं. आता सपोज सेकंड एक्झाम्पल देतो. Sky is not blue in color. Sky is not blue in color. मग हे स्टेटमेंट असेल तुमचं समजा पी, तर निगेशन पी काय होणार आहे पहा. आता इथे ऑलरेडी नॉट आलेला आहे, मग रिमार्क आपला काय सांगतो? ऑलरेडी नॉट आला असेल तर तो काढून टाका. म्हणजे काय होणार आहे मग? स्काय इज ब्ल्यू इन कलर, झालं निगेशन.
पहिलं स्टेटमेंट बघा, विथ नॉट होतं, विदाऊट नॉट होतं, नॉट इंट्रोड्यूस केले. दुसरं स्टेटमेंट विथ नॉट होतं, नॉट इलिमिनेट केले. निगेशन लिहिण्याची पद्धत. नंबर 3 मॅथमॅटिकल. समजा x² + 1 = 0 फॉर x बिलॉंग टू R. कसं लिहिताल आता? हे जर स्टेटमेंट असेल P, तर निगेशन कसं लिहिताल? निगेशन ऑफ P, x² + 1 इज नॉट इक्वल टू 0, अपोजिट, फॉर x बिलॉंग टू R. असं. किंवा अजून बरं, हे एक्झाम्पल लिहिले का बघा तुम्ही. ओके.